हा केला. बघा मुलांना, ही आहे घड्याळ. आपण काय करतो तर टाइम जेव्हा दाखवायचा आहे वेळ, तर या वेळ मोजण्यासाठी आपण या घड्याळीचा काय करत असतो वापर. आता ही घड्याळ आपल्याला सांगता आली पाहिजे, समजली पाहिजे. मग यामध्ये काय करायचंय तर आपल्याला या ठिकाणी जर समजा हा आहे मोठा मिनिट काटा आणि हा आहे तास काटा, मिनिट काटा आणि तास काटा. आता या ठिकाणी आपल्याला या घड्याळीमध्ये जर वेळ दाखवायची असेल तर आता या ठिकाणी आपण काय करू, 12 वरून आपण हा मिनिट काटा असा जेव्हा जेव्हा पूर्ण हे होतो फिरतो आणि परत जेव्हा 12 वर येतो तेव्हा तास काटा समोर सरकलेला आहे. किती वाजले आता या ठिकाणी, याला म्हणतो आपण 1 वाजला. काय वाजला? 1 वाजला. आता आपल्याला ही मराठीमध्ये तर आपल्याला सांगता येतं, पण आपल्याला हीच घड्याळ आपल्याला इंग्रजीमध्ये पण सांगता आली पाहिजे. आणि मग यावेळी जर आपण विचारलं की व्हॉट इज द टाइम असं जेव्हा आपण विचारलं तेव्हा यालाच आपण म्हणतो 1 o'clock. 1 o'clock. या ठिकाणी 1 o'clock. आता हाच या ठिकाणी हा काटा या ठिकाणी जर समजा 3 वर गेला असेल मिनिट काटा, तर आता किती वाजले? 1 वाजून 15 मिनिट म्हणजे 1:15 वाजला. म्हणजेच किती वाजला? 1:15. आहे लक्षात? बघा आता या 1:15 वाजला यालाच आपण म्हणू क्वार्टर पास्ट 1. काय म्हणू आपण? क्वार्टर पास्ट 1. त्यानंतर हाच मिनिट काटा पुढे 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 जेव्हा 6 वर येतो तेव्हा घड्याळामध्ये आपल्या किती वाजले? 1:30. 1 वाजून 30 मिनिट. आता याच्या ठिकाणी व्हॉट इज द टाइम, तर याचं उत्तर काय असेल आपलं इंग्रजीमध्ये? हाफ पास्ट 1. काय असेल? हाफ पास्ट 1. त्यानंतर हाच मिनिट काटा पुढे जाऊन जेव्हा 9 वर जातो तेव्हा या ठिकाणी किती मिनिट झालेले आहे? 45. किती वाजून? 1 वाजून. किती वाजून? 1 वाजून 45 मिनिट. यालाच आपण काय म्हणू? क्वार्टर टू 2. आणि यानंतर मग परत हा मिनिट काटा परत जेव्हा 60 वर येतो तेव्हा काय होतो? 2 o'clock. आता अशा पद्धतीनं आपल्याला ही घड्याळ आपल्याला सांगता येते. मराठीमध्ये पण समस्त वाचन होतं घड्याळीचं आणि आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला याचा टाइम आपल्याला सांगता येतो. आले लक्षात? आता मला सांगा, तुम्ही थोडा टाइम सांगायचा आहे. What is the time? 3 o'clock. 3 o'clock. तुला नाही दिसत ना? What is the time? Half past 4. Half past 4. म्हणजेच 4:30. म्हणजेच किती वाजले? 4:30 वाजले. What is the time? Quarter to 6. Quarter to 6. म्हणजेच 5:45. किती वाजले? 5:45. यालाच आपण 5 वाजून 45 मिनिट असं सुद्धा म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ही घड्याळ आपल्याला सांगता येते.